निवडणुकीचे निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात. तो असतो लोकांशी केलेला एक संवाद. आणि या संवादाला नीट समजून घेणं, लोकांच्या मनात काय आहे हे ओळखणं आणि त्यातून खऱ्या सुशासनाचा पाया घालणं, हेच या विश्लेषणाचं खरं उद्दिष्ट आहे. चोपडा मतदारसंघातील निकाल आपल्याला नेमकं हेच सांगतो. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा मतदारसंघाची. हा एक आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. म्हणजे इथलं राजकारण केवळ भाषणांवर नाही, तर इथल्या मातीशी आणि माणसांशी असलेल्या नात्यावर ठरतं. इथली जमीन, जंगलं आणि इथले लोक यांचं जे नातं आहे ना, तेच इथल्या राजकारणाची दिशा ठरवतं. त्यांच्या आकांक्षा समजल्या नाहीत तर इथलं राजकारण कधीच कळणार नाही. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की मतदारांशी असलेलं अनेक दशकांचं एक घट्ट नातं ते असं अचानक कसं काय तुटतं? या निवडणुकीतला पराभव हे फक्त वरवर दिसणारं एक चित्र आहे. याच्या मागे एक खोलवर दडलेली गोष्ट आहे आणि आज आपण तीच उलगडून पाहणार आहोत. राजकारणावर थेट बोलण्याआधी आपण चोपड्याच्या मातीबद्दल आणि तिथल्या माणसांबद्दल बोलूया. कारण कोणत्याही भागाचं राजकारण हे तिथल्या लोकांच्या जगण्यात, त्यांच्या रोजच्या संघर्षात आणि त्यांच्या रोजीरोटीतच दडलेलं असतं. चोपड्याचं खरं हृदय वसलेलं आहे ते म्हणजे इथल्या तडवी आणि भिल्ल या आदिवासी समाजामध्ये. त्यांचं सगळं आयुष्य, त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचं भविष्य फक्त 3 गोष्टींवरच अवलंबून आहे: सोयाबीन, कापूस आणि जंगल. सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला की त्यांच्या घरात पैसा येतो, आणि जंगलावरचा हक्क टिकून राहिला की त्यांची ओळख टिकून राहते. ह्या 3 गोष्टींभोवतीच त्यांचं संपूर्ण जीवनचक्र फिरत राहतं. आता येऊया 2024च्या निवडणुकीकडे. या निकालानं एक मोठं राजकीय वादळ निर्माण केलंय. हे आकडे फक्त संख्या नाहीत, ही एका मोठ्या बदलाची कहाणी आहे, एका मोठ्या संदेशाची कहाणी आहे. आणि याला शांतपणे समजून घेणं फार गरजेचं आहे. 32,313 मतं. हा आकडा शांतपणे बघा. हा केवळ पराभवाचा आकडा नाहीये. हे 2 पक्षांमधलं अंतर नाही, तर हे लोकांचं मन आणि राजकीय नेतृत्व यांच्यात निर्माण झालेल्या एका मोठ्या दरीचं प्रतीक आहे. एवढा मोठा फरक का पडला आणि कसा पडला, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. ही आकडेवारी बघा. एनडीएला मिळाले 55% जास्त मतं, तर एमव्हीएला जवळपास 41%, म्हणजे तब्बल 14% जास्त मतांचा फरक. हा फरक म्हणजे जिंकणाऱ्या आणि हारणाऱ्या आघाडीमधल्या विश्वासाच्या दरीचं एक स्पष्ट चित्र आहे. मतदारांचा विश्वास इतक्या मोठ्या प्रमाणात एका बाजूने दुसऱ्या बाजूला का झुकला? चला आता ह्या निकालाचं आपण एक प्रकारे विश्लेषण करूया. निकाल काय होता हे आपण पाहिलं, आता तो का आला हे पाहूया. यासाठी आपल्याला फक्त मागच्या एका निवडणुकीकडे बघून चालणार नाही, तर अनेक वर्षांचे राजकीय ट्रेंड आणि व्यवस्थेतल्या काही त्रुटी नीट तपासाव्या लागतील. या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला ना तर एक स्पष्ट चित्र दिसतं. 1995 पर्यंत काँग्रेस, त्यानंतर जवळपास 1 दशक राष्ट्रवादी काँग्रेसचा गड, पण खरा टर्निंग पॉईंट आला 2014 मध्ये. राष्ट्रवादीची मतं थेट निम्मी झाली आणि तिथून पुढे शिवसेनेने हळूहळू आपली पकड मजबूत केली आणि 2024 मध्ये एनडीएने एक मोठा विजय मिळवला. म्हणजे हा बदल अचानक झालेला नाही, ही एक प्रक्रिया आहे जी अनेक वर्षांपासून आतल्या आत सुरू होती. या पराभवाचं मूळ कारण कोणतीही एक व्यक्ती किंवा एक घटना नाहीये. ही एक सिस्टीम फेल्युअर आहे. म्हणजे काय? आघाडीतल्या पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव होता. लोकांच्या खऱ्या समस्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणारी यंत्रणा कुठेतरी कमकुवत पडली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवरच्या वास्तवाशी संबंध तुटलेला प्रचार केला गेला. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि हा निकाल लागला. आणि इथे खूप मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सार्वजनिक जीवनात प्रत्येक आवाजाला सन्मान मिळायलाच हवा. राजकीय भाषणात जबाबदारीचं वजन असायला पाहिजे. ते भाषण असं असावं जे भिंती नाही तर पूल बांधेल. सामाजिक तणाव आणि ध्रुवीकरणाच्या काळात हे मूल्य जपण्याची जबाबदारी खूप मोठी असते. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की काय चुकलं, पण आता पुढे काय यावर बोलूया. गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आणि मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी एक ठोस कृती आराखडा कसा तयार करता येईल ते आता आपण पाहू. लोकांच्या मनात नेमकं काय आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जमिनीचे हक्क, विशेषतः सौर प्रकल्पांसाठी दलित आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींवर येणारा दबाव ही एक मोठी चिंता आहे. शेतीचं संकट म्हणजे सोयाबीन आणि कापसाला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळणं
आणि दुसरीकडे वाढती महागाई, विकास कामांचा अभाव म्हणजे वाड्या वस्त्यांमध्ये नोकऱ्या, शाळा आणि आरोग्य केंद्रांची कमतरता आणि पायाभूत सुविधा म्हणजे खराब रस्ते, सिंचनाची सोय नसणं आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई. या समस्यांवर उपाय करणं हेच कोणत्याही राजकीय धोरणाचं केंद्र असायला हवं. यासाठी एक चौफेर रणनीती लागेल, ज्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. पहिला चेहरा आहे निवडणुकीचा, म्हणजे सर्व आघाड्यांमध्ये एकजूट आणि आदिवासी बूथवर विशेष लक्ष. दुसरा चेहरा आहे संघटनात्मक, म्हणजे गाव पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद देणं. तिसरा चेहरा आहे प्रचाराचा, म्हणजे आदिवासी विकासाचा एक सकारात्मक आणि विश्वासार्ह मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि चौथा चेहरा आहे संसाधनांचा, म्हणजे निधी आणि सोशल मीडियासारख्या साधनांचा प्रभावी वापर. हे चारही स्तंभ जेव्हा एकत्र काम करतील तेव्हाच यश मिळू शकतं. बाहेरची आव्हानं तर खूप आहेत. शेतीमधलं संकट आहे, महागाई आहे, जातीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत आहेत आणि डिजिटल माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. पण प्रत्येक आव्हानाला उत्तर देता येतं जर आपली अंतर्गत तयारी पक्की असेल. आर्थिक संकटावर आर्थिक मदतीच्या ठोस आश्वासनाने मात करता येते. सामाजिक ध्रुवीकरणाला सामाजिक न्यायाच्या भूमिकेने उत्तर देता येतं आणि चुकीच्या माहितीला सत्य आणि पारदर्शक संवादाने हरवता येतं. पण ही सगळी रणनीती कागदावरच राहील जर तिला राबवणारा चेहरा योग्य नसेल तर. एक असा नेता हवा जो चोपड्याच्या लोकांची पुन्हा एकदा नाळ जोडू शकेल. कसा असावा तो नेता? तो उमेदवार स्थानिक समाजाशी, म्हणजे तडवी किंवा भिल्ल समाजाशी जोडलेला असावा. त्याची प्रतिमा स्वच्छ आणि विश्वासार्ह असावी. त्याच्याकडे शेती आणि आदिवासींच्या कल्याणासाठी एक स्पष्ट योजना असायला हवी. तो लोकांना सहज भेटणारा असावा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच बोलीभाषेत बोलणारा असावा. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं, त्याच्यात प्रामाणिकपणा आणि सहानुभूती असावी. मीडियामध्ये चमकण्यापेक्षा लोकांच्या सुखदुःखात सामील होणारा नेता हवाय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं ध्येय फक्त निवडणूक जिंकणं नाहीये. निवडणूक जिंकणं हे एक साधन आहे, साध्य नाही. खरा जनादेश आणि खरं ध्येय आहे लोकाभिमुख आणि प्रभावी शासन देणं. पुनरागमन करण्यासाठी एक 90 दिवसांचा ठोस कृती आराखडा बनवता येतो. पहिल्या 30 दिवसात संघटन मजबूत करणे आणि लोकांचं म्हणणं ऐकणे. पुढच्या 30 दिवसात लोकांच्या खऱ्या समस्यांवर आधारित मोहीम सुरू करणे. त्यानंतरच्या 15 दिवसात उमेदवाराचा प्रचार आणखी तीव्र करणे. आणि शेवटच्या 15 दिवसात प्रत्येक मतदारापर्यंत पोचून त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करणे. आता आपण डिजिटल रणनीतीबद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. आजच्या भारतात नागरिकांशी संपर्क साधताना त्यांच्या गोपनीयतेचा, त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करणं खूप आवश्यक आहे. भारताच्या नवीन DPDP कायद्यानुसार लोकांची संमती आणि स्पष्ट उद्देश हे 2 मुद्दे डिजिटल जगातही विश्वास निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हा विश्वासच खऱ्या संवादाचा पाया असतो. याच विश्वासाच्या पायावर एक आधुनिक डिजिटल रणनीती तयार करता येते. गावागावात व्हॉट्सॲप ग्रुप्स, जे फक्त एकतर्फी संदेश पाठवण्यासाठी नाहीत तर लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी असतील. स्थानिक भाषेत छोटे छोटे इंस्टाग्राम रील्स, जे लोकांच्या समस्या सोडवण्याबद्दल बोलतील. खोट्या बातम्यांना आणि अफवांना त्वरित उत्तर देण्यासाठी एक सत्यता हॉटलाईन. आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्थानिक, लहान पण प्रभावी लोकांसोबत भागीदारी करणे. शेवटी हेच लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आपलं ध्येय केवळ एक निवडणूक जिंकणं नाही तर लोकांची सेवा करण्याचा आणि शासन करण्याचा हक्क मिळवणं आहे. खरा विजय तेव्हाच साजरा होईल जेव्हा निवडणुकीसाठी बनवलेला आराखडा हा त्या मतदारसंघाच्या समृद्धीचा आराखडा बनेल. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.